शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार आपल्या सर्वांचं कृषीटेकमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी आज आंब्याच्या बागेमध्ये उभा असून या ठिकाणी आपण बघू शकताय त्या झाडाच्या खोडाला एक डिंकासारखा स्त्रव आपल्याला बाहेर आलेला दिसतोय. आपण सर्वजण त्याला डिंक्या रोग असं म्हणतो. खरं तर ह्या डिंक्या रोगाची लागण पावसाळ्यामध्ये होत असते. झाडाजवळ जर पाणी साचून राहिलं आणि किंवा पावसाळ्यामध्ये आपण ह्युमिडिटी जास्त असताना पावसाळी वातावरणाची छाटणी घेतली तर त्या वरच्या बाजून सुद्धा बुरशीची लागण होते आणि काही जण त्याला फायटोप्तरा असं म्हणतात. खरं तर ती लॅसोया डिप्लोडिया नावाची एक बुरशी असते आणि लॅसोया डिप्लोडिया नावाच्या बुरशीमुळे हा डेंक्या रोग आंब्याच्या बागेवर येत असतो. ह्या रोगाचं सुरुवातीला गांभीर्य वाटत नाही शेतकऱ्यांना, पण ह्या रोगाचं जर प्रमाण वाढलं डेंक्याचं तर झाडाच्या खालून मुळाकडून झायलम आणि फुलेमधून जाण्याच्या न्यूट्रिशनचा अन्न पुरवठा आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि परिणाम झाडाची वाढ थांबवून जाते. तसेच पुढे जाऊन झाड शेंड्याकडून खाली सुखसुखत येऊन वाळून सुद्धा जातं. त्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं. आणि ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी खरं तर बोर्डोच्या फवारण्या घेणं सुद्धा खूप महत्त्वाचं असते. तसेच पावसाळ्याच्या अगोदर एकदा बोर्डो पेस्टिंग करणे आणि पावसाळा संपल्यानंतर एकदा बोर्डो पेस्टिंग करणं महत्त्वाचं आहे. वर्षातून 2 वेळा बोर्डो पेस्टिंग हे झालंच पाहिजे. बोर्डो पेस्ट तयार करण्याची अतिशय पद्धत सोपी आहे. 10 लिटर पाणी घ्यायचं एका बादलीमध्ये, त्याच्यामध्ये 3 ते 4 किलो घेरू घ्यायचे. तसेच त्याच्यामध्ये कृषीटेकनं बोर्डेक्स नावानं कॉपर सल्फेट आपल्याला अतिशय उच्च दर्जाचं उपलब्ध करून दिलेलं आहे. ते 10 लिटर पाण्यासाठी 800 ग्रॅम घ्यायचं आहे आणि ट्रिपल फिल्टर हायड्रोलेटेड लाईम अतिशय उच्च प्रतीचा चुना दिलेला आहे, तो 200 ग्रॅम घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस 20 मिली घ्यायचं आहे 10 लिटर पाण्यासाठी. अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आणि सुती कपड्याने ती झाडाला लावून घ्यायचे, खालीपासून वरपर्यंत लावून घ्यायचे. हे वर्षातून 2 वेळा जर केलं तर आपल्याकडे डिंक्या रोग येणार नाही. तसंच सतत पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी आपल्याला काळी बुरशी दांडीकरपासून आलेला दिसतोय. वरून सुद्धा बुरशीची लागण होत असते. त्यासाठी सुद्धा कंपनीने लिक्विड बोर्डेक्स नावाने एक उत्पादन उपलब्ध करून दिले. त्याच्यामध्ये कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट 23.99% असून त्याची जर आपण फवारण्या जर घेतल्या तर वरून सुद्धा बुरशीची लागण होणार नाही. समजा पानावजा करपा असेल, डायबॅक असेल, फायटोप्तरा असेल, दांडी करपा असेल, ह्या रोगांचं सुद्धा नियंत्रण अशी ते थोडक्या पैशात स्वस्तामध्ये होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांनी डिंक्या रोग असेल ह्या किंवा फायटोप्तरा असेल, करपा असेल, अशा रोगांचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. दिलेली माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.